किती भारी जीवन आहे असं जगायला, पण शक्य नाही ते 5-10 मिनटं बसायला. या पुण्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये माणसाला आहे ते सुख ही गोष्ट नावाची चीज राहिली नाही. त्याच्यातल्या त्यात मोबाईल असं कुठं तर एक 10-15 मिनटं, 1 तास 2 तास व्हिडिओ बनवायच्या नादानं तरी माणूस खुश राहतो, आनंदी राहतो. नाहीतर परत काय चालू झालं काम परपंच सगळं चालू झालं. आयुष्यात सुख हा प्रकार राहिलेला नाही, माझ्यात नाही पण सगळ्यांच्यात. पण मी त्यातनं पण सुखाचा क्षण थोडंफार तरी मी हुडकत असतो, आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो. नाहीतर काय मग मारायचं खायचं नाही, पण मर के जीने पण दुसऱ्या मेलेल्या ते जाऊन खायचं असं म्हणते मी. खाऊन पिऊन मारायचं. दररोजचं रुटीन एकच आहे, उठायचं कामाला जायचं, दुसऱ्या दिवशी यायचं झोपायचं, दुसऱ्या दिवशी नाही त्याच दिवशी झोपायचं. तर काय बोलायचं, उगाच टाइमपास चाललाय आमचा. वातावरण लय भारी झालंय, पावसाचं वातावरण झालंय पण पाऊस तर पडला नाही. पण मग लय वारं सुटलं होतं मगाशी. ते म्हणते भगवान का दिया हो सब कुछ, दौलत है शोहरत है इज्जत है, एक दो पान के कमी नाही. इज्जत तर नाहीच, कोण करत नाही ते विषय. अवतार बघितला, काल गेलो आम्ही अलिबागला. सकाळी गेलो 7ला निघलो होतो, 2 व्हीलरवर गेलो. तिथं गेलो, ह्याची बड्डेची पार्टी होती म्हणून माघारी आलो. तिथं गेल्या मूड खराब झाला पहिल्यांदाच. का तर आहे ते बीच इतका चांगला सुंदर होता म्हणून. असं लोकांना वाटतं की आता आपण इमॅजिन करतो की व्हिडिओमध्ये की इथं गेल्यावर बीच इतका भारी असं तसं. तिथं गेल्या बघितलं तर काय मूड खराब झाला. अक्षरशः पाण्यामध्ये गुडघे त्या पाण्याच्या वर मी पलीकडे अलीकडे कुठंच गेलो नाही. एन्जॉयमेंट हा प्रकारच राहिला नाही. याचा पण लय हापमूड झाला. पण हे तरी सुद्धा आहे ते 2-4 डुबक्या मारल्या म्हणा, येणं तासभर निघले नाही पाण्याच्या बाहेर. पण मी अजिबात सुद्धा नाही. माझं असं आहे की मला चांगलं असेल तरच मी जातो, नाहीतर अजिबात सुद्धा नाही. आपलं असंच आहे पहिल्या. आणि 6ला रिटर्न पण आलो 2 व्हीलरवरनं. संध्याकाळी परत आलो इकडं दुसरीकडे. ते बड्डे होता त्याच्यामुळं मगीला बुके गुलाब वगैरे दिला. आणि दुसऱ्या दिवशी परत आराम. 2 दिवस म्हणलं बायकांसाठी पैसा. बायकांसाठी नाही, बायकोसाठी. बायकांसाठी मी जास्त झाले. बायको म्हणजे एकच झाली बायकांसाठी नाही, बायकोसाठी. आणि मुलं गेले ते गावाला, त्याच्यामुळं बड्डेचं काय एवढं सेलिब्रेशन करता आलं नाही किंवा काय नाही. मामाच्या गावाला गेले. माझ्या पण मामाच्या गावाला, म्हणजे माझ्या सासरवाडीला, आणि मुलांच्या पण मामाच्या गावाला असं झालेलं आहे. आणि आम्ही दोघंच आता मस्त म्हणजे करतोय. मुंबईत पोरं आहे की माझी मुलगी मला म्हणते पप्पा आम्ही गेल्या होतो तिकडं करतो असं तसं. गेल्या वेळेस आहे ते गावाला गेली आणि आम्ही गेलो भेटे एन्जॉयला मुलाला घेऊन. आणि मुलगी नव्हती. मुलगी आल्यानंतर माझं 2 दिवस मुलगी होती, मला नेलं नाही. यावेळेस पण तिला म्हणलं थांब आपण जाऊ कुठं तर फिरायचं. म्हणले नाही गावात जायचं. जा म्हणलं गावात. परत आम्ही अलिबागच्या बीचला. तिला सांगितलं बीच वगैरे काय नाही, आम्ही आलो रिटर्न माघारी. खरंच काय बीचवर काहीच नव्हतं. काय असं काय विशेष कायच आवडलं नाही किंवा काय नाही. काय बीच काय सुट्टी घेतली होती. पण असं लय प्लॅन केलं होतं, एक ते एक्साइटमेंट होती याला तर त्या वाढदिवसाची. पण काही झालं नाही. कारण काय हेच नाही, म्हणजे मूड अख्खा पूर्ण खराब केला. आणि त्याच्यात एवढा लांबचा प्रवास, आणि आम्हाला एसटीचा प्रवास आवडत नाही. आणि असं कारण वगैरे पण जायचं म्हणलं तरी पण आम्हाला काय जावं वाटत नाही. चला फोन आला मला कस्टमरचा.